Cancer Healer Center, a new beginning. दिल्लीतील सर्व 70 जागांचे कल हाती. हरियाणा महाराष्ट्रानंतर दिल्लीतही भाजपचं कमळ फुललं. 46 जागांवर आघाडी. वीस वर्षानंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं. मोदींच्या उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदाच भाजपकडे. गेल्या वेळेसच्या 8 जागांवरून यंदा भाजपची 46 जागांवर मुसंडी. पंतप्रधान मोदी संध्याकाळी 7:45 वाजता भाजप मुख्यालयामध्ये जाणार. दिल्लीमधल्या विजयानंतर भाजपच्या कार्यालयात जल्लोष होणार. इथून आम आदमी पार्टीला झटका. 12 वर्षांपासूनचा केजरीवालांचा अभेद्य गड भाजपनं भेदला. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आपला धक्का. आपचे आजी माजी मुख्यमंत्री पिछाडीवर अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांना मोठा धक्का. केजरीवालांनी सुरुवातीला चांगली कामं केली, मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली. दिल्लीतील पराभवानंतर अण्णा हजारेंची केजरीवालांवर टीका. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पूर्ण सुपडा साफ. आतापर्यंतच्या कलामध्ये काँग्रेसला एकही जागा नाही. ही भड़के लढो समाप्त कर दो एक दूसरे को. रामायण मालिकेतील व्हिडिओ पोस्ट करत ओमर अब्दुल्लांचा काँग्रेस आणि आपला टोला. विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकून विजय मिळवणं हा भाजपचा फॉर्म्युला. दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांनाही जेलमध्ये टाकलं गेलं. भाजपच्या विजयावर राऊतांची टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री दिल्लीवारी. शिंदेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याची शक्यता. सूत्रांची माहिती. 10 फेब्रुवारीला मलंगगडावर पालखी सोहळ्याचं आयोजन. उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आमदारही हजर राहणार. दोन्ही शिवसेना नेते आमने सामने येण्याची शक्यता. उपोषणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक. 15 तारखेपासून राज्यात साखळी उपोषणाचा जरांगेंकडून इशारा. मी हरलो तरी खचलो नाही. पहिल्या नको शेवटच्या निवडणुकीमध्ये माझं मूल्यमापन करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर. बॅनर फाडल्यानं कोपरगाव शहरात तणाव. आंबेडकरी समाजाकडून कोपरगाव शहर बंदची हाक. बॅनर फाडल्याची गेल्या 5 दिवसातली दुसरी घटना. Cancer Healer Center, a new beginning.